नागपुर के मानका नगर पुलिस थाने के अंतर्गत हुई चोरी की गुत्थी पुलिस ने सुलझा ली है। मानकापुर क्षेत्र के आदर्श नगर में 21 सितंबर को हुई बड़ी सेंधमारी का पुलिस ने खुलासा किया। फिरियादी जब परिवार समेत खेत पर गए थे तभी अज्ञात आरोपी ने घर का ताला तोड़कर अंदर घुसकर 1,20,000 रुपए की नगद और सोने के गहने चोरी कर लिए। तांत्रिक और गुप्त जानकारी की मदद से पुलिस ने आरोपी को यवतमाल से हिरासत में लिया। उसके पास से 13 ग्राम सोने की अंगूठी और नगद मिलाकर 1,20,000 रुपए का माल बरामद किया। पूछताछ में उसने अपराध कबूल कर लिया। इस कार्रवाई का मार्गदर्शन पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल, सह आयुक्त नवीन चंद्र रेड्डी और डीसीपी नित्यानंद झा के नेतृत्व में किया गया। वरिष्ठ पुलिस निरीक्षक हरीश कालसीकर और उनकी टीम ने आरोपी को पकड़कर मामला सुलझाया। आगे की जांच जारी है। याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 444/25 प्रमाणे एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता, ज्याच्यामध्ये आदर्श नगर हिंगोली लेआउट या ठिकाणी घरफोडी झालेली होती आणि काही सोनं चोरीला गेलेलं होतं। यामध्ये तांत्रिक तपास त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज या सगळ्याचं ॲनालिसिस करून एक आरोपी आहे जो शेर अली रहमत मोती सय्यद वय 25 वर्ष, हा इंदिरानगर मशीदजवळ यवतमाळला राहणारा आरोपी आहे। यानं ती आरोपीनं घरफोडी केल्याचं प्रथमदर्शन तपासामध्ये निष्पन्न झालं होतं। त्यानंतर हा आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्याविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामुळे तो आमची टीम 2-3 वेळा यवतमाळमध्ये त्याच्या शोधासाठी जाऊन आली, परंतु यश आलं नव्हतं। त्यानंतर यवतमाळ आणि वरोरा या ठिकाणी तपास करून त्याला अटक करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक केल्यानंतर त्याने 1,20,000 रुपये किमतीचं सोन्याचे दागिने जे आहेत त्याची रिकव्हरी त्याच्याकडून करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे दुसरा एक गुन्हा आहे 412/2025, याच्यामध्ये काही रोख रक्कम चोरीला झालेली होती घरफोडी करून, तो देखील गुन्हा याच्यामध्ये उघड करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये माननीय वरिष्ठ अधिकारी श्री रवींद्र सिंघल सर, पोलीस आयुक्त नागपूर शहर, त्याचप्रमाणे जॉईंट सीपी श्री रेड्डी सर, माननीय ॲडिशनल सीपी दाभाडे सर, माननीय डीसीपी नित्यानंद झा सर आणि एसीपी सुनीता मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे PSI खोमने आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अरेस्ट केलेली आहे। आरोपीकडे अजून काही गुन्ह्यांचा त्याने गुन्हे केलेले आहेत का याबाबत देखील आमचा तपास चालू आहे।